येस. आत येऊ. हा या. बोला. तुमची ॲड पाहिली होती पेपरमध्ये, जॉबसाठी आले. ओके. पण तुमच्याकडे बघून तुम्ही नुकताच पास आउट झाला असं वाटतंय. तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे का जॉबचा? नाही सर, मी फ्रेशर आहे. वाटलंच मला. आम्ही या जागेसाठी एक अनुभवी एम्प्लॉई शोधतोय. सो मला हा जॉब तुम्हाला नाही देता येणार. सॉरी. ओके सर, थँक्यू. घरातनं बाहेर पडताना जितके पैसे घेतले होते ते सगळे संपले. जास्त फिरता पण नाही येणार. घरी जावंच लागेल मला. हे बघा, माझ्या बहिणीला सांभाळायला मी समर्थ आहे. तुमचे उपकार नको. हे माझ्याकडे आत्ता जेवढे पैसे तेवढे घ्या. 2000 रुपये तुम्हाला नंतर आणून देईन. खरंच तुमचे उपकार नको. अरे देवा, हॉस्पिटलमध्ये ज्या माणसाने पैसे भरले त्याचे 2000 रुपये पण द्यायचे. कसे देऊ? माझ्याकडे आता काहीच पैसे शिल्लक नाही आहेत. आणि घरी पण पैसे नसतील. नाही, पण मला त्याचे पैसे परत करायचेच आहेत. मी कुठूनही पैसे उभे करीन, पण त्याचे पैसे परत करीन. अशा माणसांची मदतच नको. सुलो, कसं आहेस तू? बरं आहेस ना? मी ठीक आहे. तू कशी आहेस? हा? ए, रडू नको. अरे मी तुला असं गजाड नाही रे पाहत आहे. मला खूप त्रास देतात करे तुला इथे. ए नाही का, मी ठीक आहे. मला काय त्रास होणार आहे? मला त्रास देणार होता तिकडे आहे ना, घरी तुझा भाऊ. ए इकडे काय मला त्रास नाही आहे. उलट हे सगळे माझ्यासोबत टाइमपास करतात. सतत कसली मस्करी करतोस रे? ए सुलो, नको लोड घेऊ. मी ठीक आहे. तुला किती त्रास झाला तरी तू बोलून नाही दाखवणार तो. आज नाही ना ओळखते मी तुला. मी पोलिसांशी बोलते. तुला इथनं बाहेर काढण्यासाठी मला काही करता येतं का? सुलो ऐक. सुलो ऐक. सुलो, सतत तुझा विचार करत असते. काय करत असशील? जेवला असशील की नाही? पोलीस तुला त्रास देत असतील का? सतत तुझ्या काळजीत. डोळ्याला डोळा लागत नाही तिचं. तिला सांग ना समजून, मी बरं आहे म्हणून. कसा बघा दीप, किती झालं तरी पोलीस स्टेशन आहे. त्रास होत असणारच ना तुला. दादा तेवढं ठीक आहे यार. काय ठीक आहे? पुन्हा मी केलंय शिक्षा मात्र. तसं तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुला हा विषय नको आहे. इकडे बघ, बाबा कसे आहेत? खूप त्रास करून घेतात स्वतः. खूप दुःखात. माहिती आहे, थोडा वेळ जाईल. दादा तुम्ही काळजी घ्या बाबांची. आणि माझा विषयच काढू नको, म्हणजे त्यांना त्रास नाही होणार. तुला माहिती आहे त्यांना सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो? कशाचा? त्या घरातल्या परिस्थितीचा. ते स्वतःच होणार आहे. ती खूप वाईट परिस्थिती ओढवली रे त्यांची. त्या प्रीतीने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. त्या आई पार खचून गेल्या. त्या प्रीतीची एक बहीण आहे, ती तेवढी स्वतःला सावरून जबाबदारीने सगळं करते. पण वाईट आहे रे सगळे, वाईट आहे. काहीच नाही करू शकत यार. नाही, मी त्यासाठी काहीतरी करायचा निर्णय घेतला.
किमान या गिल्टमधून बाहेर पडून त्यांना आपला आधार तरी मिळेल. काय करणार आहेस? प्रीतीशी लग्न. प्रीतीशी लग्न. काय? काय आवडतात का साड्या? हो खूप छान साड्या आहेत आणि आता आम्ही नेहमी इथूनच साडी घेणार. अरे वा चालू दे चालू दे. पुरुषोत्तम कसा आहेस? अरे असा चेहरा का पडलाय तुझा? मी इथे आल्याचं आवडलेलं नाही का तुला? नाही टाळतोयस का मला? नाही रे बाबा, तुला कसं टाळू शकेल? काय नाही, रुटीन काम चाललंय बस. नक्की ना? काय सांगू तुला, तुला तर माहिती आहे सगळं. मुलाने दारू पिऊन गाडी चालवली, 2 जणांना उडवलंय, तुरुंगात आहे. मुलाचे प्रताप बघून बाप दुसरं काय करू शकतो? जन्म दिला याचा सूड घेतोय नाही. गुरु अरे होईल सगळं ठीक. ते भविष्यातलं झालं रे, भूतकाळाचं काय? तो एकदा लिहिला गेलाय ना, तो बदलता येणार नाही. त्या घराला जो डाग लागलाय ना, तो कधीही पुसला जाणार नाही. मी तुला भेटून हेच सांगणार होतो. मला नाही वाटत स्वराजचं आणि तन्वीचं लग्न व्हावं. तू तन्वीसाठी एखादं दुसरं चांगलं स्थळ बघ. मी तन्वीसाठी दुसरं स्थळ शोधेन. मी स्वतः पुढाकार घेऊन तिचं लग्न लावून देईन. तुझं तुला तरी कळतंय का तू काय बोलतोयस? मान काय हलवतोयस? स्वराज तन्वीशी लग्न ठरलंय तुझं, ते मोडणार आहेस का तू? हो आत्या, मला प्रीतीशी लग्न करायचं. प्रीती? तीच मुलगी जिचा भाऊ, जिचा होणारा नवरा गेला माझ्यामुळे. मला तिच्याशी लग्न करायचं. पण का? स्वराज असा विचार का करतोयस तू? हा विचार आला कारण तुला तुझ्या घराची प्रतिष्ठा महत्त्वाची आहेच. मला नाही वाटत या अशा आरोप असलेल्या घरात तू मुलगी देऊन तुझ्या घराची प्रतिष्ठा कमी करावीस. पुरुषोत्तम, अरे आपण एकमेकांना शब्द दिलाय आणि तो शब्द आपल्याला पाळायलाच हवा. शब्द दिला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती बदलली आहे ना. बघ, परिस्थिती कितीही बदलली तरी माणसं तीच आहेत ना. माझ्यामुळे त्या कुटुंबाची परिस्थिती जर बदलणार असेल तर मी हे करायला हवं असं मला वाटतं. त्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला मी आधार द्यायला हवा. मला अगदीच मान्य, आपण आधार द्यायला पाहिजे, नैतिक जबाबदारी सुद्धा आहे आपली ती. पण डायरेक्ट लग्न? हो, हे बघ पुरू, मला त्या प्रतिष्ठेची चिंता नाही. मला माणसं महत्वाची, मला तू महत्वाचं. तुला जर आपल्या मैत्रीवर विश्वास असेल आणि महत्वाचं म्हणजे तुला माझी मुलगी सून म्हणून पसंत असेल तर आपण लगेच लग्नाच्या तयारीला लागूया. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अरे तू काहीच चिंता करू नकोस.